हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज म्हटलं थोडं घर आवरून घेऊया. तर किचन आणि थोडं झाडे वगैरे काढून घेते. तर इथे ना मी दळण आणलं होतं करून नाचणीचं, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ असे डबे खाली झाले होते. तर मग सगळे डबे घासून घेतले आणि छान असे पुसून घेतले. आणि मग म्हटलं किराणा पण भरते, सगळं पीठ वगैरे पण वाटून ठेवते. तर मग सगळे डबे मी छान पुसून आणि त्याच्यामध्ये किराणा उरलेला होता ना डब्यामध्ये, मी मोठ्या डब्यामध्ये ठेवून देते. आणि असं तर मला ना असं छोट्या बर्नीमध्ये वतून ठेवते, म्हणजे आपल्याला डेली यूजला पटकन असं होतं. आणि पिशव्यांमध्ये काही जास्त ठेवायचं नसतं, म्हणून मग मी असं वतूनच ठेवते. आणि हे डबे मी ना दिवाळीलाच घेतले होते, अगोदर दुसरे होते. मग ते खूप घाण झाले होते, तर मी आता दिवाळीला यावर्षी नाही नवीन घेतले आहे. आणि खूप छान आहे. आणि मग असं किराणा वतून ठेवते सगळा. आणि खूप जास्त कामं असतात, आपण रोजच आवरतो घर. तर म्हटलं असं डीप क्लिनिंग करू. तर इथे छान मग असं मांडी वगैरे पुसून आणि मॅट्स पण धुवून घेते मी. आणि दाखवतेच मी तुम्हाला माझ्याकडे कुठले मॅट्स आहे मांडणीवरचे. आणि छान असं बघा सगळे डबे व्यवस्थित लावून दिले. रोजच्या कामांमध्ये ना घाई गडबडीमध्ये डबे पण इकडं तिकडं होऊन जातात. तर अशी ही मांडणी ना छोटी माझी मी डब्यांसाठीच घेतली आहे. मोठी मांडणीमध्ये भांडे लावते. तर हे बघा, हे मॅट्स मी मिशोन मागवले आहे. खूप छान आहे, वॉशेबल आहेत, मस्त आहे. 2 वर्ष झाले तरी अजून छान टिकून आहे. मग इकडं किचनचं सगळं झालं होतं आवरून आणि मग हॉलमध्ये आली. इकडचे जाळे वगैरे काढून होते, का की भिंतीवर पण ना असे पूर्ण जाळे होऊन जातात. आपण रोज तरी मला कुठे दिसलं ना मी लगेच काढते, तरी एवढे जाडे होतात. आणि मग हे सगळं धुवायला पण काढलं, का की हिवाळ्यामध्ये ना खूप धूळ, हवा चालते ना, तर खूप धूळ उडते. तर सगळी धूळ ना घरात येत असते. आणि किती वेळ आपण खिडकीदार बंद ठेवणार आहे, थोडं उघडावंच लागतं ना. दार तरी बंद ठेवतो, पण खिडक्या तर बंद राहतच नाही, मग ते उघडावंच लागतात. आणि आमच्या इथे पूर्ण अशा मोठ्या खिडक्या आहेत, तर मग म्हणून मग धूळ येतेच घरात. आणि आपण धूप वगैरे पण लावतो, त्याचा धूर वगैरे होतो, त्याच्याने पण थोडं धूळ बसते. आणि ते फॅन पण मग छान असा पुसून घेतला. दुपारी बघा मला आवरायला पुन्हा 2:30 वाजले होते. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला आणि संध्याकाळी मार्केटला गेली होती. मग तिळगुळीचं सामान आणलं, म्हटलं लाडू करून घेऊ. तर रात्री ना मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी इथे लाडू करून घ्यायला घेतले होते. तर मी ते शेंगदाणे आणि तिळला छान भाजून घेतलं. आणि शेंगदाण्यांना ना असं हाताने चोळून घेणार आहे, म्हणजे त्यांचे साल निघून जातील. आणि खूप जास्त साल काही काढले नाही मी, थोडेच काढले. आणि मग ह्या दोघांना थोडं गार होऊ दिलं. आणि ना इथे गुड तिथपर्यंत मी हे तोडून घेतला होता. आणि कढईला थोडं तूप टाकलं आणि त्याला गुडाला मस्त पाक करून घेणार आहे. कोणी कोणी पाणी पण टाकतात, पर मी तूप टाकलं आहे. आणि ना शेंगदाणे आणि तीळ ना, हे बघा, ही तीळ आहे, तर एकदम थोडं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्यांना पण बारीक करून घ्यायचं आहे. आणि मग इथे बघा छान असा पाक पण रेडी झाला आहे. आणि पाक असं छान बघायचं की झालेला आहे का नाही. आणि मग सगळं मिश्रण ना मिक्स करून घेतलं होतं मी शेंगदाणे आणि तीळला, आणि ते गुळामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि मी माझ्या मम्मीला विचारून केले, मी अगोदर पण केले आहेत, पण मग ही माझ्या मम्मीचीच रेसिपी आहे. आणि माझ्या मम्मीनीच सांगितलंय असे बनवायचे. तर मग खूप छान आणि टेस्टी झाले लाडू तिळगुळचे. तर मग हे छान असं सगळं मिक्स करून घेतलं मिश्रण, आणि मी एक भांड्यामध्ये काढून घेतलं होतं. आणि कढई खूप जास्त गरम होती म्हणून. आणि मग गरम गरम छान असे लाडू करायला घेतले. तर बघा असे छान लाडू रेडी झाले होते. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग? आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर तुम्ही पण लाडू केले असतील तुमच्या घरी. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.